जगभरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. 135वी जयंती साजरी करत असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे परिसरात असलेल्या त्यांच्या बंगल्याच्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत. मी सध्या तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यामध्ये आहे. 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा बंगला खरेदी केला होता आणि आजही या बंगल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याशी निगडीत अनेक वस्तूंचं जतन केलं असल्याचं पाहायला मिळतं. हा टेबल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वापरत असायचे. याच टेबलावरती ते पुस्तके ठेवून त्याचे चिंतन करत असायचे. आता या बंगल्याचं रूपांतर स्मारकामध्ये झालं आहे. अनेक वस्तूंसुद्धा बाबासाहेबांच्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वापरत असलेले कपाटसुद्धा असल्याचं पाहायला मिळतं आहे. लाकडी सागवानाचं हे कपाट आहे आणि कशाप्रकारे डॉक्टर बाबासाहेबांच्या आठवणी या बंगल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. माझ्यासोबत स्मारक समितीचे उपाध्यक्ष लिंबाजी कांबळे आहेत. सर काय सांगाल, कशाप्रकारे आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या आठवणीचं या ठिकाणी जतन केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा टेबल असेल, कपाट असेल आणि ही संपूर्ण वास्तू कशाप्रकारे याला स्मारकाचं रूप आलं आहे, काय आठवणी सांगाल? हा बंगला ताब्यात आल्यानंतर बाबासाहेबांच्या सध्या आपल्याकडे 2 वस्तू आहेत. हा एक टेबल आहे, स्टडी टेबल कम डायनिंग टेबल आहे. अतिशय सुस्थितीमध्ये आणि चांगला आहे. तसंच बाबासाहेबांचं कपाटही आहे. ते कपाट आणि हे टेबल बाबासाहेबांच्या आपल्याला आठवणी जागा करते. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा बंगला आहे. या बंगल्याला ताब्यात मिळाल्यानंतर स्मारकाचं रूप आपण दिलेलं आहे आणि हे राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. आता या बंगल्यामध्ये बाबासाहेबांचे दुर्मिळ असे फोटो लावलेले आहेत. त्याचबरोबर बाबासाहेबांच्या आठवणी म्हणजे या 2 वस्तू आपण जतन केलेल्या आहेत आणि या 2 वस्तू म्हणजे टेबल आणि कपाट पाहिल्यानंतर इथं जे काही पर्यटक येतात, भेट देणार येतात, त्यांना असं मन भरून येतं आणि बाबासाहेबांच्याबद्दलचा जो आदर आहे, जो अभिमान आहे, जो गर्व आहे, तो या ठिकाणी जागृत होतो. आपण पाहायला गेलं तर 1960 साली हा जो बाबासाहेबांचा बंगला आहे तो ख्रिश्चन मिशनरीच्या ताब्यात गेला. 1960 नंतर हा बंगला पुन्हा मिळवण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले गेले आणि त्या लढ्याला कधी यश प्राप्त झालं? 2004मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना आमच्या अध्यक्ष ॲडव्होकेट रंजनाताई भोसले आणि सचिव किसन थोल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आणि तिथपासून पुढे आम्ही संघर्षाला सुरुवात केली आणि प्रशासकीय पातळीवर लढा देऊन सतत 8 वर्ष संघर्ष करून हा बंगला 26 एप्रिल 2012मध्ये आपल्या सर्वांसाठी खुला झाला. आपण पाहिलं तर या जो बंगला, या बंगल्यामध्ये अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. आपण पाहिलं तर आत्ताही काही विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करताना दिसत आहेत. ही जी वास्तू, या वास्तूच्या प्रत्येक खोलीमध्ये अनेक ठिकाणी पुस्तकं आहे आणि विद्यार्थी या पुस्तकांमध्ये अभ्यास करत मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. अनेक आठवणी या बाबासाहेबांच्या बंगल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. किती वेळा बाबासाहेबांचं या बंगल्यामध्ये येणं जाणं होतं आणि काय महत्त्वपूर्ण घडामोडी या बंगल्यामध्ये घडल्या होत्या? बाबासाहेब या ठिकाणी मुंबई पुणे प्रवासादरम्यान विश्रांतीसाठी, काही वेळा चिंतनासाठी, काही वेळा आरोग्याच्या कारणाने या ठिकाणी येत जात होते. तर बाबासाहेब या ठिकाणी आल्यानंतर इथले जे स्थानिक रहिवासी होते, गायकवाड कुटुंबीय, ती त्यांची पूर्ण देखरेख करायचे. बाबासाहेब या ठिकाणी त्यांनी संविधानाचंही काही चिंतन केलेलं आहे आणि लेखन केलेलं आहे असं आहे आणि त्यामुळे या वास्तूला आपण संविधान भूमी असं नाव दिलेलं आहे. नक्कीच आपण पाहिलं तर बाबासाहेबांची ही वास्तू पुढील पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे, हे मात्र नक्की. सूरज कसबे, NDTV मराठी, तळेगाव दाभाडे, पुणे.